मॉलिक्युलर थेरी ऑफ सरफेस टेन्शन हे स्टडी करणार आहे. कुठलं काय स्टडी करणार आहे आपण? मॉलिक्युलर थेरी ऑफ सरफेस टेन्शन म्हणजे काय? काही लिक्विडचे मॉलिक्युल्स त्यांच्यामध्ये काही अट्रॅक्शन असतं का, किंवा ते मॉलिक्युल्स काही बॉन्ड असतात का, लिक्विडच्या आतमध्ये त्यांच्या कुठला फोर्स असतो का, लिक्विडच्या बाहेर कोणता फोर्स ऍक्ट होतो का, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला डिटेलमध्ये स्टडी हा कुठं करायचा आहे? सरफेस टेन्शन या इथं करायचं. आता सरफेस टेन्शनच्या काही ऍक्टिव्हिटीज आपण बघितलेल्या आहेत. मी काही शॉर्ट व्हिडिओ सुद्धा ग्रुपला ऍड केलाय, तो मी तुम्हाला ग्रुपला पाठवेन. आता या ठिकाणी बघा, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपण कशाला म्हणतो? सगळ्यात महत्वाचा इथं परत एक आपण या ठिकाणी एक वेसल काढू, त्याच्यामध्ये आपण वॉटर घेतलं, ओके. आता इथं जे आहे ते वॉटर म्हणजे वॉटरचे काहीतरी मॉलिक्युल्स आहेत, ओके. वॉटरचे काहीतरी असे छोटे 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 एकदम 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 स्मॉल काही मॉलिक्युल्स आहेत. कोणत्याही सबस्टन्सचे, लिक्विड असो, गॅसियस असो, सॉलिड असो, कोणत्याही सबस्टन्सचे दोन मॉलिक्युल मध्ये काहीतरी फोर्स असतो, काहीतरी काय असतो? फोर्स असतो. त्याला आपण म्हणायचं इंटरमॉलिक्युलर फोर्स. त्यांच्यामध्ये काहीतरी अट्रॅक्शन असतं दोन मॉलिक्युल मध्ये, त्याच्यामुळे त्याला शब्द काय वापरला? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे एक वॉटरचा मॉलिक्युल दुसरा वॉटरचा मॉलिक्युल यांच्यामध्ये काहीतरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. तो जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, ग्लासचा मॉलिक्युल असू दे किंवा वॉटरचा मॉलिक्युल असू द्या, एअरचा मॉलिक्युल असू दे किंवा वॉटरचा मॉलिक्युल असू द्या, दीज आर द डिफरंट मॉलिक्युल्स बट देयर इज द समथिंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन, and between that two molecules those are the force of attraction, that is called as an intermolecular force of attraction. intermolecular force of attraction शब्द समजतोय का बघा? आपण इथे एक एक प्रत्येकाचं शब्दशः अर्थ बघत जाणार आहे, ओके. सो आता या ठिकाणी बघितलं, या इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन मध्ये दोन फोर्सेस आहेत. एक पहिला फोर्स आहे, आपल्याला एक पहिला फोर्स आहे, जर त्रास होत असेल तर डोर बंद करू. पहिला फोर्स जो आहे तो कोएजन फोर्स. तो काय आहे आपल्याला? कोएजन फोर्स, कोएझिव्ह असं पण म्हणतो. सो कोएजन फोर्स कशाला म्हणायचं? द सेम मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मॉलिक्युल सेम, वॉटरचं मॉलिक्युल एकमेकाचं अट्रॅक्शन, ग्लासचा मॉलिक्युल, एअरचा मॉलिक्युल, म्हणजे सेम सबस्टन्स असलेलं, ओके. त्या दोन सेम मॉलिक्युल, द सेम सबस्टन्स ऑफ मॉलिक्युल इज कॉल्ड एज काय असणार आहे? कोएझिव्ह फोर्स. याच्यामध्ये काय असतं रे? मॉलिक्युल जे असतात कसे असतात? सेम मॉलिक्युल्स, ओके. सो आता हे सेम मॉलिक्युल्स जे असतात ते आपल्याला, त्याला आपण काय म्हणायचं? फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणायचं. काय म्हणायचं? फोर्स ऑफ कोएझिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा कोएजन फोर्स ऑफ अट्रॅक्शन असं म्हणायचं. आता ऍडेशन कशाला म्हणायचं? ऍडेशन डिफरंट मॉलिक्युल्स असणार आहेत. कसले असणार आहेत? डिफरंट मॉलिक्युल्स, ओके. सो डिफरंट मॉलिक्युल्स, the force of that two attractions are called as a adhesion force किंवा adhesive force, cohesive force. आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं, सर मग इथं जर हे आम्हाला कसं ऑब्झर्वेशन लक्षात येतं? सेम मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, वॉटरचं अट्रॅक्शन, मर्क्युरीचं मॉलिक्युलचं अट्रॅक्शन, हे सेम झालं. डिफरंट ग्लास वॉटर, एअर वॉटर, एअर ग्लास असू द्या. सो हे जे वेगवेगळे मॉलिक्युल्स आहेत यांच्यामध्ये जे डिफरंट मॉलिक्युल्सचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, डिफरंट मॉलिक्युल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन,
त्याला काय म्हणलं, सेम मॉलिक्युल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सेकंड जे आहे रेंज. ओके, दॅट पर्टिक्युलर पॉइंट इज अन ए रेंज. आता रेंज आपण कशाला म्हणायचं, नॉर्मली आपल्याला रेंज म्हणजे काय हे माहिती आहे, रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. आता दोन मॉलिक्युल मधलं जे डिफरन्स आहे, म्हणजे जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन साठी, समजा इथे एक मॉलिक्युल आणि इथे एक मॉलिक्युल, या दोन मॉलिक्युल मधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शनचं जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणायचं आपण, रेंज असं म्हणायचं. त्याची रेंज आहे ते 10⁻⁹ मीटर आहे. किती आहे, 10⁻⁹ मीटर, म्हणजे 1 नॅनोमीटर. किती आहे, 1 नॅनोमीटर. इट्स अन व्हेरी स्मॉल, व्हेरी व्हेरी स्मॉल. ओके, सो रेंज कशाला म्हटलं रे आपण, दोन मॉलिक्युल मधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा जो मॅक्सिमम किंवा मिनिमम डिस्टन्स असतो म्हणून, मॅक्सिमम डिस्टन्स, तो जो डिस्टन्स आहे दॅट इज कॉल्ड एज अ रेंज. म्हणजे इथं टॉवर आहे, इथं मोबाईल आहे, नेमकं काय सांगतात, याचं रेंज बघणं म्हणजे काय, रेंज बघणं म्हणजे काय, स्ट्रेंथ ऑफ नेटवर्क. काय बघतो आपण, स्ट्रेंथ ऑफ नेटवर्क. तसं इथं काय असणार आहे, स्ट्रेंथ ऑफ फोर्स असं. ओके, त्याचं पर्टिक्युलर त्याला रेंज ऑफ मॉलिक्युल असं म्हणतात. त्याच्यानंतरचा जो पॉइंट आहे तो स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. सो स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स कशाला म्हणायचं, स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स, इकडे लक्ष द्या. इथे एक मॉलिक्युल आहे, याच्या शेजारी एकदम मॉलिक्युल आहे. ओके, एक इमॅजिनरी सर्कल तयार केले, इमॅजिनरी. एक सेंट्रल एक मॉलिक्युल आहे इथं, इथं यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. तो कोणता आहे, कोहेसिव्ह आहे. तो कोणता आहे, कोहेसिव्ह आहे. यांच्यात जे रेंज आहे, जी रेंजची डिस्टन्स आहे, हे जे फोर्स ऑफ अट्रॅक्शनची जी रेंज आहे, जी डिस्टन्स आहे, ते ऑल मॉलिक्युलच्या या स्फिअरवरचं रेंज काय असते, सेम असते. त्याला काय म्हणायचं, स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. म्हणजे इथे एक सेंटरला एक मॉलिक्युल आहे, त्या मॉलिक्युलला हाही अट्रॅक्ट करतोय, हाही अट्रॅक्ट करतोय, हाही सगळीकडून. म्हणजे याच्यातला नेट फोर्स किती असणार आहे, 0 असणार आहे. थोडं जास्त डिटेल चाललोय पण असू द्या. ओके, सो याच्यातला नेट फोर्स किती असतो, 0 असतो. म्हणजे काय, हा मॉलिक्युल हलतो का रे, इकडे तिकडे हलतो नाही. त्याला काय म्हणायचं आपण, स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स हा शब्द वापरला. काय वापरला, स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. आता सरफेस फिल्म आपण कशाला म्हणायचं, आता फिल्म म्हणजे आपला पिक्चर नव्हतं, हे फिल्म. इथे एक मी काढतो XY, X डॅश Y डॅश. ओके, आता इथं बघा, स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स कशाला म्हणायचं, म्हणजे बाळांनी बाळीनो इथे एखादा मॉलिक्युल घेऊ, स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स आपण बघितलं होतं. इथं मॉलिक्युल आहे, हे याच्या बाहेर तर जाणार नाही, आता याच्या बाहेर तर कुठल्याही प्रकारचं जाणार नाही. हे इथं 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 आणि एक इथं घेतलं पॉइंटला, याचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन इकडं, या ठिकाणी, या ठिकाणी, या ठिकाणी, या ठिकाणी. असा सेमी सर्कल तयार झाला. ठीक आहे, 3/4 सर्कल आहे. हा कसला आहे, 3/4 सर्कल. हा कसला आहे, सेमी सर्कल, सेमी सर्कल. ओके, याला काय म्हणतात आपण, स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणतो. आता काय बघणार आहे, सरफेस फिल्म बघणार आहे. सरफेस फिल्म म्हणजे काय, या सरफेसवर काही मॉलिक्युल्स आहेत, त्या मॉलिक्युल मध्ये कोहेसिव्ह फोर्स जास्त आहे, म्हणजे सिमिलर मॉलिक्युलचे फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं अट्रॅक्शन असताना जी रेंज आहे, रेंज जी डिस्टन्स आहे, रेंजची जी डिस्टन्स आहे तेवढंच अंतर कुठं आहे, याच्यामध्ये हे खाली आहे. आणि हे प्रत्येक मॉलिक्युलचं जे रेंज ऑफ मॉलिक्युलरचं अजून एक सरफेस तयार होतो, त्याच्यामध्ये बरोबर वरच्या लेवलला सगळ्याला जेवढं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनची जी रेंज आहे
त्या रेंज एवढं एक सरफेस तयार होतं, त्यांच्यामध्ये मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतं. इथं त्याला आपण काय म्हणायचं आहे, सरफेस फिल्म असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं बघा, ओके, सरफेस फिल्म. ओके, सरफेस फिल्म. आता हे जे सरफेस फिल्म आहे हे तुम्हाला लक्षात आलं का बघा, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कळल्यात का बघा. पहिलं मी सांगितलं सरफेस मॉलिक्युलर थेरी आपण बघायला लागलो. मॉलिक्युलर थेरी मध्ये बघत असताना इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बघितलं. दोन मॉलिक्यूल मधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला काय म्हणलं आपण, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कोहेजन कशाला म्हणलं, सेम मॉलिक्यूल जर असेल त्यांच्यामध्ये जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल, वॉटरचं, एअरचं, ग्लासचं जर असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, कोहेजन असं म्हणायचं. ऍडेशन असं कशाला म्हणायचं, ऍडेसिव्ह फोर्स. दॅट इज कॉल्ड एज एन डिफरंट मॉलिक्यूल वी टेक एज एन फोर्स ऑफ अट्रॅक्शन, दॅट इज कॉल्ड एज एन ऍडेसिव्ह फोर्स. त्याला काय म्हणायचं, किंवा ऍडेशन फोर्स. ते जे आहे त्याचं ग्लासचं वॉटरला, वॉटरचं ग्लासला, एअरचं ग्लासला, एअरचं वॉटरला, अशा पद्धतीने वेगवेगळं असेल तर रेंज कशाला म्हणलं, जे दोन मॉलिक्युलर मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा जो डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हटलं, रेंज असं म्हटलं. आणि तीच रेंज एक इमॅजिनरी स्पियर तयार केला आणि ते इमॅजिनरी स्पियरचं जे रेडियस आहे दॅट इज अन रेंज ऑफ स्पियर किंवा रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स, त्यालाच आपण स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हटलं. सरफेस फिल्म म्हणजे काय, सरफेसवर रेंज ऑफ मॉलिक्युलचं जे डिस्टन्सचं एक लेअर तयार होतं, प्रत्येकाचं डिस्टन्स फिक्स होतं, फिक्स तयार होतं, याला आपण काय म्हणतात, सरफेस फिल्म असं म्हणतो. इथपर्यंत तुम्हाला कळलंय का बघा. म्हणजे आपण काय केलं, एक पॉइंट हा एक डीपली इनसाइड केला, ए पॉइंट हा बी आणि हा सी. इथं जर बघितलं आपण या सगळ्या बाजूला याला फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, म्हणजे इथं जे आहे ते नेट फोर्स काय आहे, 0 याचा. जर इथं गेला आपण याच्यातला 25% भाग हा वर आहे सर्कल, बाकी 75% ऑफ कुठं आहे, डाऊनवर्डला आहे. मग याच्यातलं जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो कुठं आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. म्हणजे ते आतल्या आत आहे, इथला कुठलाही मॉलिक्यूल कुठे जाऊ शकत नाही, वर जाऊ शकत नाही. सर मग आता इथं एअर आहे, इथं एअर आहे, इथे एअरचे काहीतरी मॉलिक्युल्स आहेत, इथं वॉटरचे मॉलिक्युल आहे. मग हे वरच्या सरफेसला याला याचा शेजारचाच अट्रॅक्ट करतोय, याला याच्या शेजारचा, हा का नाही याला ओढून घेत, हो तो ओढण्याचा प्रयत्न करतोय. दे हॅव नॉट सफिशियंट एनर्जी. का सर, याला इकडे ओढून धरले, याला इकडे ओढून धरले. परत त्याचं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे कोहेसिव्ह फोर्स आहे तो कुठं आहे, स्ट्रॉंग खाली आहे. मग याचा जर नेट फोर्स बघितला, याचा नेट फोर्स किती होता, 0 होता. पण या सगळ्यांचा नेट फोर्स कुठं आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला. याचा नेट फोर्स कुठं आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला. म्हणजे हे दोरी टाकून ह्याला बांधून धरले म्हणे. ओके, सो याचा जर नेट फोर्स हा जर डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल तर मग इथला कुठला फोर्स हा जास्त आहे, कोहेसिव्ह फोर्स हा काय आहे, कोहेजन फोर्स काय आहे, इथं जास्त आहे. म्हणजे सिमिलर मॉलिक्युलचं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते जास्त आहे. ऍडेजन फोर्स काय आहे, लेस आहे, कमी आहे. त्याच्यामुळे इथले एअर हे याला काय करू शकत नाहीत, अट्रॅक्ट करू शकत नाही. हे तुम्हाला कळलंय का बघा. यालाच आपण काय म्हणतो, सरफेस फिल्म असं म्हणतो. आता याच सरफेस फिल्मवर एक इमॅजिनरी पॉइंट घेतला ए बी, ज्याची लेंथ एल इतकी आहे. इमॅजिनरी लेंथ किती आहे, एल इतकी आहे. यांच्यामध्ये या सरफेसवर हे वॉटर, हे वरचं सरफेस आहे. या सरफेसवर इथे एक मॉलिक्युल आहे, इथे एक मॉलिक्युल आहे, इथे एक मॉलिक्युल आहे, इथं हे सगळे मॉलिक्युल अशी वळीने बसवलेत असं समजा. यांच्यामध्ये काय आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. हे बघा, ते कसे आहेत सरफेसला, टॅन्जेन्शियल. कसे आहेत ते, टॅन्जेन्शियल. नीट लक्ष द्या, ते कसे आहेत ते, टॅन्जेन्शियल. प्रत्येक सरफेसवर असा टॅन्जेन्शियल फोर्स आहे. तुम्ही जर कोणत्याही वॉटरला बघा, वरच्या लेअरला बघायचं, खालून बघायचं, काचेचा ग्लास आणि वरून बघायचं, आपल्याला असं एक लेअर थर आहे असं जाणवत आहे, कुठेतरी थर आहे, गॅप आहे असं जाणवत आहे. तो जो गॅप आहे, तो जो थर आहे, तो कशामुळे, टॅन्जेन्शियल फोर्समुळे ते एकमेकाला त्याच्या सरफेसवरचं काय बाउंड करून ठेवलेलं आहे. मग आता जर आपण या ठिकाणी बघितलं, हे बघा याचं हे टॅन्जेन्शियल फोर्स. मग मी सरफेस टेन्शन कशाला म्हणणार आहे, सरफेस टेन्शन कशाला म्हणणार आहे,
on the surface of water, the tangential force per unit length, surface tension is equal to tangential force per unit length on the surface of liquid or in a water, याच्या सरफेस वर एक इमॅजिनरी लेंथ L कन्सिडर केला, त्याच्यातला जो टँजेन्शियल फोर्स आहे, टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ अँड एन इमॅजिनरी लेंथ, ओके, त्या सरफेस वर, दॅट इज कॉल्ड एज एन सरफेस टेन्शन. त्याला काय म्हटलं आपण? सरफेस टेन्शन म्हटलं. मग ह्या सरफेस टेन्शनचं एसआय युनिट काय येणार आहे आपल्याला? एसआय युनिट, ते जे एसआय युनिट येतं ते न्यूटन पर मीटर. इथं बघा हे लेंथ आहे, त्याच्यामुळे न्यूटन पर मीटर. याचं जे डायमेन्शन येतं आपल्याला L0 M1 T-1, हे याचं काय झालं आपल्याला? डायमेन्शन या ठिकाणी मिळालं. हे कुठलं झालं? सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला झाला, त्याचं एसआय युनिट झालं, त्याचं डायमेन्शन झालं. सरफेस टेन्शन हे कुठल्यासाठी झालं? हे लिक्विड साठी झालं. मग आपल्याला सरफेस एनर्जी म्हणजे काय? सरफेस एनर्जी कशाला म्हणायचं? या सरफेसवर मॉलिक्यूलला काहीतरी एक्स्ट्रा एनर्जी आहे. या सरफेसवर या मॉलिक्यूलला काहीतरी काय आहे? एक एक्स्ट्रा एनर्जी आहे. दॅट इज कॉल्ड एज दॅट एक्स्ट्रा एनर्जी फॉर द मॉलिक्यूल ऑन द सरफेस. या सरफेसवर काहीतरी एक्स्ट्रा एनर्जी आहे या मॉलिक्यूलला. दॅट एक्स्ट्रा एनर्जी दॅट इज मीन बाय सरफेस एनर्जी. लक्षात ठेवा, मी शब्द फक्त इथे लिहितोय, एक्स्ट्रा एनर्जी. कुठं? ऑन दी सरफेस ऑफ लिक्विड. ओके, सो त्याच्यावरची जी एक्स्ट्रा एनर्जी आहे दॅट इज कॉल्ड एज सरफेस टेन्शन. तुम्हाला एवढं कळलंय का बघा? आपण जे घेतलंय ते सरफेस टेन्शन समजलंय का बघा? सरफेस एनर्जी समजलंय का बघा? आपल्याला सगळ्यात महत्वाचं एक डेरिव्हेशन बघायचं आहे. ते डेरिव्हेशन म्हणजे काय? आपल्याला रिलेशन बिटवीन द सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन काय बघायचं बघा आपल्याला? त्या ठिकाणी सरफेस एनर्जीचं रिलेशन बघायचं आहे आणि सरफेस टेन्शनचं रिलेशन बघायचं आहे. सो रिलेशन मध्ये काय आहे ते बघूयात आपण. हा भाग थेरॉटिकलचा आहे, मी तुम्हाला याचा नोट्स मी ग्रुपला टाकतो. ओके, सो या ठिकाणी बघा, इथं आपल्याला सरफेस टेन्शन आहे, सरफेस एनर्जी, याचं काय करायचं आपल्याला? रिलेशन बघायचं. इथं लिहितो मी रिलेशन. ओके, सो रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. आपण एक काय घेतलं? एक फ्रेम घेतली. एक फ्रेम आहे, याला मुव्हेबल साइड आहे. ती साइड काय करू शकते? इझिली मूव्ह होऊ शकते. dx इतकं डिस्प्लेस होऊ शकते. F इतका आपण फोर्स अप्लाय करू शकतो याच्यावर. L इतकं डिस्टन्स आहे. किती डिस्टन्स आहे? L इतकं डिस्टन्स आहे. याला मी PQRS. सो इथं जे आहे ना, या ठिकाणी याचं पूर्ण एक लेयर आहे. ओके, एक लेयर आहे. याच्यामध्ये सुद्धा काय आहे? असं लेयर आहे. कशाचं लेयर आहे मी सांगेन. याच्यामध्ये आपण याला या साईडला आपण काय केलंय? ओढलंय. याचं स्वतःचा पण काहीतरी इकडे फोर्स याला ओढणार आहे. आपण सगळ्यात महत्वाचं सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन हा पॉइंट बघितला आपण या ठिकाणी. सो इथं सरफेस एनर्जी आणि इथं सरफेस टेन्शन. आता ह्या दोघांच्या रिलेशन मध्ये इथं जे बघितलं ते इथं आपल्याला रिलेशन बघायचं आहे. आता सर एनर्जी म्हणजे काहीतरी वर्धन होणार आहे. ओके, काहीतरी वर्धन होणार आहे. काय वर्धन होणार आहे? सरफेस फिल्मवर एखाद्या मॉलिक्यूलला जर ओढायचं असेल तर त्या ठिकाणी काहीतरी वर्धन आहे. मग वर्धन आहे म्हणजे काय आहे ते बघूया इथं. सो या ठिकाणी जर बघितलं, एक फ्रेम घेतली, एक फ्रेम. ओके, सो मेटलची फ्रेम घेतली किंवा एक सिंपल तार असं वायर, त्याची एक फ्रेम बनवली. त्याला कुठं बुडवलं? सोप सोल्युशन मध्ये बुडवलं. कुठं बुडवलं त्याला? सोप सोल्युशन मध्ये. त्याचा Q आणि R हे मुव्हेबल एंड आहे. Q आणि R काय आहे? हे मुव्हेबल एंड आहे. म्हणजे ते सहज काय करू शकतं? मूव्ह होऊ शकतं. मग आपण ह्याला जर सोप सोल्युशन मध्ये बुडवलं तर ह्या साईडला एक सोपचं लेअर आहे, पलीकडल्या साईडला एक सोपचं लेअर आहे.
मग हे लेअर मध्ये आपण ह्या साईडला काय केलं, फोर्स अप्लाय केला, त्याला थोडं ओढलं म्हणजे डीएक्स इतकं डिस्प्लेसमेंट झालं. काय झालं, डीएक्स इतकं डिस्प्लेसमेंट झालं. आता हे ओढत असताना याच्यामध्ये काहीतरी टेन्शन क्रिएट होणार आहे. मग ते टेन्शन किती आहे, दॅट टेन्शन इज इक्वल टू एफ अपॉन 2L. सर हे 2L काय घेतलं, 2L काय घेतलं, T इंटू 2L काय आहे आणि का घेतलं. हे जे 2L आहे हे पलीकडल्या साईडचं सुद्धा लेंथ आहे, कारण लेअर किती आहे, दोन्ही साईड आहे. दोन्ही साईडला लेअर आहे म्हणजे काय, या दोन्ही साईडला म्हणजे फोर्स इज इक्वल टू T इंटू 2L झालं. बाबांनो इथं काय वर्कडन काय झालं, मी QR ला इथून ओढलं, Q डॅश आणि R डॅशच्या ठिकाणी आलं, म्हणजे DW इतकं वर्कडन झालं, F इंटू DX इतकं डिस्प्लेसमेंट झालं, F इंटू DX इतकं काय झालं, डिस्प्लेसमेंट झालं. देन दॅट DW इज इक्वल टू F किती रे माझ्याकडं, T इंटू 2L इंटू DX. बाबांनो ही झाली लेंथ आणि हे झालं डिस्टन्स, हाईट, म्हणजेच काय असतं DA, एरिया बरोबर 2L इंटू DX. मग ही व्हॅल्यू इथं टाकूया. सो DW इज इक्वल टू T इंटू DA. सो DW that is mean by energy or work done. So DW upon DA that is equal to T. So this is the relation between the surface energy and surface tension. So that is we can write also in this way, du upon dA is equal to T. So this is your what is the surface tension and surface energy relation. आणि हे झालं आपले concept. Okay.